मी गेली होती काटा रोडला. तर हे खारदांडा कोळी सी फूड प्लाझाच्या इथे. तर इथे छान असं अस्सल कोळी चवीसाठी प्रसिद्ध आहे. हे आत्ताच नवीन स्टॉल उघडले आहेत. खूप छान फ्रायडे सॅटर्डे संडेज असतात, फक्त 5-5:30च्या नंतर. खूप छान आणि आता हे युनिक आहेत स्टॉल. तर खूप जण येत आहेत खाण्यासाठी. वेगवेगळं आहेत, बघू शकतात. मासे, फिश, पापलेट, सुरमई, प्रॉन्स बिर्याणी. मला तर असं छान वाटलं, मी घेतलं होतं खाण्यासाठी समोसा, प्रॉन्स समोसा. इथे माझ्या बाजूलाच एक व्यक्ती बसला होता, त्यांनी छान सुरमई फ्राय घेतली होती आणि मस्त असं खात होते. माझ्या मुलीने प्रेस्टी घेतली होती, ब्राउनी असं चॉकलेटवाली, आणि मी घेतले होते समोसा. छान ग्रीन चटणी आणि थोडंसं सॅलडसोबत दिलं होतं. आता मी आपल्याला खाऊनसुद्धा दाखवत आहे. छान स्टफिंगसुद्धा छान आणि मस्त होती, बघू शकता. मी खात होती समुद्राच्या किनारे. छान मस्त असा वारा आणि समुद्राचा खळखळणा आवाज आणि मस्त असं छान वातावरण वाटत होतं. नक्की आवर्जून भेट द्या. त्याच्यानंतर आम्ही घेतला होता स्टीम मोदकसुद्धा छान होता, एकदम स्टफिंग भरली होती. कोकोनट गुडचं एकदम मस्त. हे बघू शकता, असे मॅरिनेट करून ठेवतात मासे, फिश, बांगडा वगैरे, सॅलेड. आणि छान गरमागरम पाठीमागे बघू शकता भाकऱ्या वळत होते. त्याला रोट्यासुद्धा म्हणतात, रोटी, कोळी लोकांची स्पेशल रोटी. आणि इथे या मावशी प्रॉन्स गरमागरम फ्राय करत होते. 3-4 गॅस होते यांच्याकडे. भाकऱ्या वळत होते स्टीम मोदकसाठी, परत फिश फ्रायसाठी. बघू शकता, थोड्या वेळाने काळोख झाला होता आणि काळोख झाल्यामुळे गर्दी वाढतच होती. आणि हे आपल्याला मी सांगत आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका एच विभागाद्वारे आहे. खारदांडा कोळीवाडा सी फूड प्लाझा. अस्सल कोळी चवीसाठी आवर्जून भेट द्या. उद्घाटन ॲडव्होकेट श्री आशिष शेलार साहेब, पालकमंत्री, मुंबई उपनगर, महिला व बालकन्या योजनेअंतर्गत. तर येऊन बघा, खूप छान आणि मस्त वाटेल तुम्हाला. असं पाठीमागे समुद्राच्या ठिकाणी गरमागरम सी फूड खाण्यासाठी. आता आम्ही जात आहे. चला मग, नक्की भेट द्या.